मला वाटतं निर्लज्जपणाला की लाज असते. माणसाने किती निर्लज्जपणे बोलावं, किती खोटं बोलावं, याला की लिमिट पाहिजे मला असं वाटतं. जनता आमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रात जे केलं ते तिकडे केलं होते. काय केलं? काहीतरी नवीन नवीन आयटम घेऊन येतात. लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत, लोक त्यांना विचारायला तयार नाहीत. काँग्रेसची इतकी वाईट अवस्था झाली की मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी वाईट अवस्था कुठल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये त्याची झाली असेल. 4 आणि 5 वर त्या ठिकाणी त्याचे आमदार येऊन बसलेत 243 पैकी. तरी पण मला असं वाटतं की यांना काहीही त्याचं सोयरं सुचत नाही. थोडीशी सुद्धा लाज शरम या ट्विट करण्यावाल्यांना नाहीये, काहीच नाही यांचं. पण आता आपण बघा, आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत आणि नगरपालिका आहे. आता यामध्ये सुद्धा ते हारणार आहेत आणि पुन्हा ते तेच सांगतील मशीन खराब होते, बॅलेट पेपरवर घ्या, मतदार फॉल्टी होत्या. मला वाटतं आता रडल्याशिवाय यांच्या पुढे काही गत्यंतर नाही. लोकांनी त्यांना त्याची जागा आता बिहारमध्ये दाखवलेली आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा दाखवलेली आहे आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये या महिनाभरामध्ये त्यांना पुन्हा त्याची जागा दिसेल. आणि म्हणून मग रडायला काहीतरी वाव पाहिजे. आणि म्हणून मतदार यायलाच का सगळे बोगस रडले का बाहेर कमी लोक? कुठे स्पेलिंग मिस्टेक झालं असेल, कुठे वय कमी जास्त लिहिलं गेलं असेल, एखाद्या वेळेला 2 ठिकाणी एखाद्या माणसाचं नावाला असेल, तर सगळ्यांचंच आहे का फक्त भाजपच्या मतदारांचंच आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांची परिस्थिती खराब होणार आहे याची त्यांना कल्पना आहे आणि म्हणून ते फक्त पळवाट काढतायत. बघा बिहारमध्ये मी सांगितलं कसं झालं, आता ते महापालिकेत झालं. यांना कुठली महापालिका मिळणार नाही, यांना जिल्हा परिषद सुद्धा कुठली मिळणार नाही. तुम्ही मी काय म्हणतो अंडरलाईन करा. त्यांचा सुपडा साफ महाराष्ट्रात होणार आहे, राज्यात होणार आहे आणि म्हणून आता पुन्हा रडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे.